सत्य आग कशी लागली? रडू नकोस बाळा, रडू नकोस. आता आग विझली की नाही? हा, रडू नकोस. जीजू, हे सगळं माझ्यामुळे झालंय ना? नाही रे असीम, अजिबात नाही. तुझ्यामुळे कशाला होईल? हा, अजिबात नाही. तू खरं सांगतोयस ना? हो खरंच. आणि तू स्ट्रॉंग बॉय आहेस की नाही? चल रडायचं नाही. शांत हो, शांत हो. पण धन्या, ही आग लागली कशी रे? मला खरंच माहित नाही नेवी. नेवी तू असीमला वर घेऊन जा. मी हे सगळं आवरून होतो. हो चल असीम, आणि सावकाश करा. चल असीम, चल चल ये. दादा, भिंतीच्या पलीकडून आगीचे गोळे फेकले गेले. काय म्हणजे ज्या माणसाने माझ्यासोबत मारामारी केली त्यानं तर केलं नसेल ना? झोपला नाहीस अजून? ताई, काय झालं बाळा? झोप नाही लागत आहे का? ताई, तू माझ्यावर चिडली नाहीयेस ना? नाही असीम, काय झालं? ताई, तू माझ्यावर चिडून मला सोडून जाणार नाहीस ना? असीम, अरे असं का वाटतंय तुला? असीम, ताई, मला वाटतं माझी आई पण माझ्यावर रागवली होती, म्हणून तिने रस्ता क्रॉस करताना नीट नाही बघितलं आणि ती मला सोडून देवाघरी निघून गेली. तू पण रागवलीस तर तू पण नाही जाणार ना मला सोडून? ताई, नाही जाणार ना मला तू सोडून? असीम, मी तुला कधीच सोडून जाणार नाही बाळा, कधीच नाही. आता तू या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस आणि माझ्यासाठी शांत झोप. झोप. नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे, नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. सत्या, हे ज्यानं कोणी केलंय ना त्याला मी असं सोडणार नाही. हा दादा, तू घाबरू नको, तू त्या पाठीशी. सत्या, हा, तू घरी जा, मी थांबतो इथे. जा. नाही नाही, थांबतो मी. अरे सत्या जा ना, जाऊन झोप. उद्या सकाळी खूप काम आहेत आपल्याला. जा, जाऊन झोप. नाही नाही दादा, थांबतो मी. अरे सत्या जा म्हणलं ना. नाही, निघतो मी. आणि ऐक, उद्या येताना एक हत्यार घेऊन ये, ठीक आहे? दादा. काय? दादा निघतो मी.
निवी काय झालं? चुकीच्या वेळेला आले का मी? नाही, तुझं प्लॅनिंग थांबलं ना म्हणून विचारते. नाही असं काही नाहीये. हे सगळं काय आहे धन्या? इथे हे सगळं करतोस? धन्या, हे आपले संस्कार नाही आहेत. मारामारी शिकवणार आहेस का असीमला तू? धन्या, तू गॅरेज मध्ये काम करतोस, या गोष्टीने मला कधी फरक नाही पडला आणि यापुढेही नाही पडणार. पण हाणामाऱ्या करणाऱ्या गुंडाबरोबर मी माझा संसार नाही करू शकत. निवी मी काय गुंड नाहीये. आणि तू नको पडूयात, मी सगळं हँडल करतो. तुला नाही कळणार यातलं काही. कळणार नाही म्हणजे मारामारी करणं गरजेचंच आहे. हा निवी, काही वेळेला आपण सरळ साधं राहून नाही चालत. काय करावं लागतं रे मग? हात चालवावा लागतो. हा असा विचार करतोस तू धन्या? मला कधी वाटलं नव्हतं रे की तू हा असा विचार करतोस. निवी हे बघ, तू उगाच रागवू नकोस. आणि मी काय रोज उठून मारामारा नाही करत ग. आणि माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नव्हता. ऑप्शन नव्हता म्हणजे? मुळात ही मारामारी सुरू का झाली? सांगतो. झालं असं की आता तू सांग काय करायला पाहिजे होतं? देव जाणे असीमला किती सहन करावं लागणार आहे. का? काय झालं असीमला? तो लहान आहे धन्या, त्याला किती वाईट वाटत असेल कळत नाहीये का तुला? निवी तू नको काळजी करूस. आणि मुलगा आहे तो, काय नाही होणार त्याला. आता लक्षात आलं माझ्या, हे सगळं त्याच्या डोक्यात तुझ्याकडून आलंय. म्हणजे? हे सगळं तूच त्याच्या डोक्यात भरलंयस. असं काही नसतं धन्या, मुलाला काही होत नाही. म्हणजे काय म्हणायचंय तुला? मुलींना काही जमत नाही? हा, त्या स्ट्रॉंग नसतात असं म्हणायचंय तुला? अगं असं काही नाहीये. तसं नाही म्हणजे काय धन्या? हेच तू असं काहीतरी त्याच्या पुढ्यात बोलला असशील आणि मग काहीतरी विचार करत बसतो तो. एक तर त्याच्या तब्येतीमुळे त्याचे एवढे मित्र नाहीये. इतर मुलांसारखं तो खेळू शकत नाही. त्यातून सतत हाच विचार डोक्यात असणं की आपण कोणालाच नकोय, हे किती त्रासदायक असेल त्याच्यासाठी हे तुला कळतंय का? एवढा लहान मुलगा किती सहन करत असेल हे कळतंय का? आणि मी तरी किती पुरी पडू रे त्याच्यासाठी. कधी कधी असं वाटतं की बाबा असते ना तर खरंच खूप बरं झालं असतं. कुठे असतील ते, का गेले ते? आणि आता मी आणि असीम ते असते ना तर निदान त्यांचा आधार असता रे मला. निवी सोड, तुला हे कधीच कळणार नाही, कधीच कळणार नाही तुला. निवी ऐक ना. निवी आणखी किती संकट येणार आहे त्या घरावरती त्या मुलामुळे? मला एक कळतच नाहीये का घरात आहे आपल्या तो मुलगा. या सगळ्याला ना तोच जबाबदार आहे. अगं पण अश्विनी वहिनी वाचवलं ही त्यानेच ना. मुळात ही वेळच काय होती त्याची. दुर्घटनेला जबाबदार तोच आहे, त्यामुळे वाचवल्याचं काय कौतुक आहे? अश्विनी वहिनी तू ना उगाच त्याला ह्या सगळ्या मी उगाच करतेय मी. धन्या काय चाललंय तुझं? तो मुलगा घरात आल्यापासून एक दिवस शांततेमध्ये गेलाय का? नाही. पण तुम्हाला दिसतच नाहीये सगळं? अरे बघतोयस ना, तुझंच नुकसान होतंय. काय झालंय गॅरेज मध्ये? कळतंय का तुला? अरे उद्या जीवावर बेतलं तर मग काय? या सगळ्याला तोच जबाबदार आहे. असं काहीही झालं नसतं आणि नाही होणार. हो, म्हणजे तुला उद्या विचारून गुंड येणार आहेत समोर. अरे सुपर हिरो आहेस का तू? यश, मला सुद्धा भीती वाटतेय बाबा. नाही म्हणजे दुःख धरून आणखी काही करणार नाहीत ना ती माणसं? आई एकदम बरोबर बोलताय तुम्ही. हो करणारच ते. गुंड आहेत, शांत बसणार आहेत का? हे सगळं करणं इतपत मजल गेली त्यांची. म्हणजे आई आपल्या घरावरती लक्ष ठेवून असणार ते. हो आई राशी खाली खेळते, बाबा सकाळी वॉकला एकटे जातात. हो आई काय काय ऐकतो आपण. पण तुम्हा दोघांना काळजी नसेल तर मी काय बोलणार? यश, खरंच असं काही करतील का ते? मालतीबाई हे बघा, तुम्ही उगाच काळजी करू नका. म्हणजे उद्या कोणी समोर सुरा घेऊन आलं की मग काळजी करायची ना धन्या? अरे काय बोलतोयस तू?
हे बघ, मला इतकं कळतं, हे सगळं तुझ्या बायकोमुळे आणि तिच्या अनवरस भावामुळे घडतंय. तिनं तिचं बघावं, आपल्या घराला कशाला कटकट. अश्विनी, निवेदिता सुद्धा या घरची सूनच आहे हे लक्षात ठेव. आणि एक गोष्ट विसरतेस तू, जे जे धोके घरातल्या सगळ्यांना आहेत असं तू म्हणालीस ना, तो धोका तिला सुद्धा आहे. पण तुम्ही म्हणता ना बाबा, तसे धोके तिच्याच भावामुळे आहेत. त्यामुळे तिनं तिचं बघावं. ते काही करतील अशी शंका असेल तर आपण या गोष्टीचा बंदोबस्त करूनच टाकूया. चल धन्या. कुठे? पोलीस स्टेशन मध्ये. पोलीस? पोलीस कशाला? कशाला म्हणजे तक्रार नको का करायला? काय नाही, पोलीस बिलीस काय नको. नाही, अभय म्हणतो तेच बरोबर आहे. पोलीस नको. हा, सासूबाई पण का? म्हणजे तसं नाही ग निवेदिता, उगाच हे प्रकरण वाढायला नको. उलट आहे काका, हे प्रकरण वाढायला नको असेल तर आपण रीतसर जाऊन तक्रार नोंदवायला हवी. ए बाई, सासरे नाही म्हणतायत तरी काय हट्ट आहे तुझा? सासूबाई मी हट्ट करत नाहीये, हाच योग्य मार्ग आहे. वा, म्हणजे आता आपल्या घरचे पण पोलिसात जाणार, आणि ते पण हिच्या भावामुळे. हो, का नाही? तक्रार करायला जातोय, गुन्हेगार म्हणून नाही जातो. अगं पण सभ्य घरातली माणसं जात नाही पोलिसात. अजून काय काय बघायचं राहिलंय कुणास ठाऊक. यश, मी काय म्हणतो, मी बोलून बघू का त्या लोकांशी? बाबा गुंड आहेत ते, तुम्ही काय बोलणार आहात? हिच्या भावामुळे होतं ना सगळं, मग तिला बोलू देत. बरोबर आहे तुझं, माझ्या भावामुळे होतंय ना हे सगळं, त्यामुळे मी उपाय काढायला हवा. आणि मी उपाय काढलाय. मी पोलीस स्टेशनला जाणार आहे. धन्या, तू येणार आहेस का माझ्यासोबत? तुला जायचं तर तू जा. यश येणार नाही. यश, तू कुठेही जायचं नाहीस. मला भीती वाटते. आणि या उपर तुला तिचंच ऐकायचं असेल तर तुझा निर्णय आणि तुझं नशीब. यश, हे सगळं आपल्या जीवावर बेतू शकतं, हे कळतंय का तुम्हाला? बोलणं जाऊ दे, ती मलाच काळजी आहे फक्त. काय अर्थ आहे? बघितलं नाही, कारण काही का असे ना, पण आज यश सुद्धा गेलास ना पोलीस स्टेशन मध्ये. तुमच्या वेळेला तुम्हाला वाचवायला हिचा बाप आला नाही म्हणून तुम्हाला पोलीस स्टेशनला जायला लागलं. आणि आता ही आपल्या पोराला बोटाला धरून पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेलीये. काय चाललंय आणि काय गारुड केलंय कुणास ठाऊक. निवी, मला एवढंच म्हणायचंय, तू पुन्हा एकदा विचार करावा. कसला विचार करू मी? त्या गुंडांना कसं मारायचं हा विचार करू? मी तसं म्हणालो का निवी? धन्या, हे बघ, आपण योग्य ते पाऊल नाही उचललं ना तर हाच विचार करत बसावा लागेल आपल्याला. आणि हे कधी संपणार धन्या? त्यानं तुला एक लावून दिली म्हणून तू त्याला 2 मारशील. त्यानं आग लावली म्हणून तू चॉपर घेऊन जा, मग तो बॉम्ब टाकेल. हे कधीपर्यंत चालणार आहे धन्या? निवी, अगं कधी कधी जशाच तसं उत्तर द्यावं लागतं. हे असं, आणि किती वेळा पण हे असंच करत राहणार? बरं थांब,
मी त्याचा आज निकालच लावून टाकतो. निकालच लावायचंय आपल्याला, पण कायद्याच्या मार्गानं. म्हणजे हे सगळं योग्य नाहीये. आपण समाजात राहतो, कायद्यानं आपल्याला संरक्षण दिलंय, आणि जर कोणी चुकीचं काम करत असेल ना तर कायद्याच्या मार्गानं आपण त्याला शिक्षा करायला हवी. निवी निवी ऐक ना निवी, अगं हे लोक सुधारत नाहीत. अगं किती वेळा तरी पोलीस स्टेशनची हवा खाऊन आले असतील. तू शिक्षा देणार आहेस त्यांना? धन्या, तुला कळत कसं नाहीये रे? प्रश्न ते कसे आहेत हा नाहीये, प्रश्न आपण कसे आहोत हा आहे. आपण काही रोज उठून मारामारी करणारी माणसं आहोत का? धन्या, आपण सुशिक्षित माणसं आहोत. आणि माझं ठरलंय धन्या, आपण जे काही करणार आहोत ना ते कायद्याच्या चौकटीत राहूनच करणार आहोत. कदाचित त्याचा आपल्याला फायदा होईल. पटतंय ना तुला? हो, चल बघू. आम्हाला तक्रार नोंदवायची आहे. बसा बसा बसा. अहो साहेब, अजून किती वेळ आहे? म्हणजे बराच वेळ झाला आम्ही ते बसलोय. सांगा ना एकतर. काय तुमचं? इकडे या. बसा. बोला. सर, आम्हाला तक्रार नोंदवायची आहे. आम्हाला काही गुंड त्रास देत आहेत सर. हे बघा, शांत व्हा तुम्ही आधी, आणि जे काय आहे ते सविस्तर सांगा. साहेब, झालं असं की अगं ते गेले पोलिसांकडे. हा मग मला का सांगताय? मी सांगितले त्यांना. ते पोलिसांकडे जाऊच नाही असं मलाही वाटत होतच ना. अर्थातच सगळ्यांना तेच वाटत होतं, पण तू त्या असीमच्या मागे जरा जास्तच लागतेस ना. त्यामुळे सगळी प्रकरणं वाढवून ठेवलीस तूच कारणीभूत आहेस त्याला. हो, त्या असीमच्या पाठी मी का लागते हे तुम्हाला पुन्हा नव्याने सांगू का? विसरलात सगळं? ठीक आहे, पुन्हा आठवण करून देते. दारूच्या नशेत चालवलेली गाडी, असीमच्या आईचा म्हणजे देविकाचा झालेला अपघात, तिचा गेलेला जीव, एकटा पडलेला असीम. आठवतंय? कुणामुळे झालंय सगळं? कुणामुळे? माझ्यामुळे. गुड. यापुढे माझ्या वागण्यावरती प्रश्न करायचे नाहीत. त्या असीमला घराबाहेर काढायचे माझे प्रयत्न सुरू आहेत, ते फक्त तुमच्यासाठी. हे कायम लक्षात ठेवायचं. अच्छा, काय नाव आहे त्या गुंडाचं? मुन्ना. मुन्ना. मुन्ना? हा साहेब, तो रावल्याबाईचा माणूस आहे, आणि मला असं कळलं की तो आपल्याच एरियामधला माणूस आहे. रावल्याबाई? हा. काय रे, आपल्या एरियामध्ये रावल्या नावाचा कुठला गुंड आहे का? नाही साहेब. नाही, कोणी नाही राहत. काय आडनाव काय? आडनाव माहित नाही साहेब. मग कशी केस बनवायची? म्हणजे तुम्ही जो कोणी मुन्ना काय सुन्ना म्हणताय त्या माणसाला आम्ही शोधायचं कसं? तक्रार कशी नोंदवायची? त्या माणसाला काही नाव, आडनाव, आई बाप कोणीतरी असेल की नाही त्याला? अहो सर, असं गुंडांचं नाव, पत्ता आम्ही का घेऊ ना? आम्हाला नाही माहित. हेही बरोबर आहे म्हणा. बरं, मग त्याचं वर्णन तरी सांगू शकता? कसा दिसत होता? काय कपडे घातले होते? त्याला आग लावताना कोणी पाहिलं होतं का? हो साहेब, रात्रीची वेळ होती आणि सोसायटी मधले सगळे झोपले होते. मला जाग आली म्हणून मी उठलो आणि बघितलं तर सगळीकडे आग लागली होती. साहेब, मला वाटतं आग लावून ती माणसं पळाली. बरं, आगीत नुकसान किती झालं? म्हणजे पैसे किती जळाले? माल जळाला का? कागदपत्र महत्वाची जळाली का? काही असं काही? नाही, असं काही नाही झालंय. सगळं थोडक्यात वाचलंय सर.
मग तुमची तक्रार नोंदवणं जरा कठीण आहे मला. तुमची केस मला जरा वीक वाटते. अहो असं काय म्हणताय? आज आज गॅरेजला आग लावली आहे, उद्या घरच्या माणसांच्या जीवावर बेतलं याची वाट नाही बघू शकत ना आम्ही. तेव्हा तक्रार करून काय फायदा सर? तुम्ही प्लीज आमची तक्रार नोंदवून घेता का? ठीक आहे, मी घेतो तुमची तक्रार नोंदवून. बघितलंस, घेतली ना तक्रार. तू उगाच नाही म्हणत होतास. ते काय बोलताय तुम्ही? काही नाही, तो त्याला वाटत होतं की तुम्ही तक्रार लिहून नाही घेणार. तू पोलीस स्टेशनला यायला नको म्हणत होता. बरं, तुम्ही काही चहा कॉफी घेणार का? नाही थँक्यू. कसं आहे मॅडम, तुम्ही चांगल्या घरातल्या सुशिक्षित आहात. हे पोलीस स्टेशन आहे, इथे ना वेगवेगळ्या प्रकारची माणसं येतात, गुंड, चोर. खरं आहे तुमचं. हेच हेच खरं आहे की खोटं आहे हे आम्हाला तपासावं लागतं. त्यामुळे हे रकाने भरून काही होत नाही हो, फक्त आमचा त्रास वाढतो. त्यामुळे आलेला माणूस हा खरा आहे आणि तो खरं बोलतोय याची आम्हालाही खात्री पटायला हवी ना. आणि मॅडम तुम्ही जेन्युइन दिसलात म्हणून तुमची तक्रार नोंदवून घेतो. थँक्यू. काय मग जेन्युइन मॅडम, पुढे कसं करायचं सांगा. धन्या, धन्या काय झालं? धन्या धन्या, अरे असं गाडीला का बघतोयस? काय झालं धन्या? चल ये धन्या, ये. धन्या अरे साहेब, तुम्ही परत आलात? साहेब बाहेर जी बंद पडलेली गाडी आहे ती कोणाची आहे? ती ती आमच्या साहेबांची आहे. अच्छा, साहेबांची आहे का? का, काय झालं? मला ती गाडी हवी होती. कशाला? अहो भंगार गाडी आहे ती, स्क्रॅप मध्ये निघाली आहे, काय उपयोग नाही तिचा. काय करणार तुम्ही त्याचं? अहो त्याचं काही टेन्शन नाही. अहो मी मेकॅनिक आहे आणि माझ्या हाताखालचं काम आहे, मी दुरुस्त करेन. पण प्लीज साहेब जरा तुम्ही साहेबांशी बोलाल का? काय करताय असं तुम्ही? अहो 3-4 मेकॅनिक येऊन गेले पण त्या गाडीचा काही रिस्पॉन्सच नाही, चालूच होत नाहीये ती. काय करणार तुम्ही त्या गाडीचं? अहो पण साहेब मी करेन ना. अहो मी दिवस रात्र एक करून गाडी दुरुस्त करेन. पण प्लीज साहेब तुम्ही प्लीज साहेबांशी एकदा बोला ना. आणि साहेब गाडी दुरुस्त झाली नाही तर मी तुम्हाला त्रास नाही देणार आणि साहेबांनाही त्रास नाही देणार, ती माझी जबाबदारी. साहेब मला ती गाडी आवडली हो, प्लीज एकदा तुम्ही साहेबांशी बोला ना. आणि साहेब ही गाडी मला एका खास व्यक्तीसाठी घ्यायची. प्लीज साहेब तुम्ही एकदा बोलाल का तुमच्या मोठ्या साहेबांशी? ठीक आहे, मी साहेबांशी बोलून बघतो. ते ऐकले तर उत्तम, गाडी दुसऱ्या दिवशी तुमच्या दारात उभी असेल. पण नाही ऐकले तर मी काहीच करू शकत नाही, त्याची जबाबदारी मी नाही घेऊ शकत. काही हरकत नाही साहेब, पण तुम्ही एकदा बोला साहेब प्लीज. हो, मी प्रयत्न करतो. थँक्यू साहेब, थँक्यू सो मच. या. असे चल पटकन औषध घेऊन टाकणार आहे. नाही, आधी तुम्ही ताईला फोन लावा. थांबा, मीच तिला फोन लावतो. तू ना तुझ्या बाबांसारखा हट्टी आहेस. जोपर्यंत उत्तर मिळत नाही ना तोपर्यंत पिच्छा काही सोडणार नाहीस. म्हणजे काही नाही. ते दोघं आले ना की त्यांनाच विचार. आणि ऐक ना, पटकन औषध घेऊन टाक. निवेदितानी फोन करून सांगितलंय मला, काका त्याला औषध द्यायला विसरू नका. आता जर का औषध नाही घेतलंस ना तो ओरडा पडेल, तुला सुद्धा आणि मला सुद्धा. चल पटकन घेऊन टाक. असीम बाळा ऐक, घे, चल घे पटकन. शाबास. असीम, औषध घेतलंस? गुड बॉय. काका थँक्यू, तुम्ही असीम बरोबर थांबलात, बरं झालं. अगं निवेदिता थँक्यू काय त्यात. बरं तुम्ही दोघ जण थांबा त्याच्यावर, मी येतो. चल येतो रे. बाय. बरं वाटतंय ना? ताप नाही आलाय ना? नाही ताई, मी घेतलंय औषध. काल घाबरलास ना म्हणून कदाचित ताप आला असेल, पण आता ताप गेलाय, आता बरं वाटतंय, हे महत्वाचं. ताई मी बॉय असून स्ट्रॉंग नाहीये. असीम काही काय बोलतोस रे? मग बघ ना, धनाजीजीला ताप नाही आला आणि मला ताप आला.
जिजू सारखा स्ट्रॉंग नाहीये मी, हो ना? असीम, तुला कोणी सांगितलं की स्ट्रॉंग माणसांना ताप येत नाही? तुझा वीरू पैलवान, प्राजक्ताताई हे सगळेच खूप स्ट्रॉंग आहेत, पण कधी कधी त्यांनाही बरं वाटत नसतं, तेही आजारी पडतात. आणि हे जे तू म्हणतोस ना की बॉईज म्हणजे स्ट्रॉंग, गर्ल्स म्हणजे स्ट्रॉंग नाही, हे बरोबर नाहीये बाळा. दोघेही तेवढेच स्ट्रॉंग असतात. असीम, तुझी निविते अगदी बरोबर बोलतीये. आणि बघ ना, आपल्यापेक्षा तीच किती जास्त स्ट्रॉंग आहे. घरातलं सगळं करते, तुझं सगळं करते आणि काम पण करेल आता, हो की नाही? हो. आणि म्हणून मी असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे निविताईचं टेन्शन जाईल आणि आपण सगळे हॅप्पी राहू. वाव! बघितलंच असीम, तुम्ही तुमच्या माणसांसाठी, स्वतःसाठी काहीतरी करू शकणं म्हणजे स्ट्रॉंग असणं. त्यांच्यावर आलेल्या संकटाच्या वेळेत त्यांना मदत करणं, त्या परिस्थितीतून त्यांना वाचवणं, ह्याला स्ट्रॉंग असणं म्हणतात. ताई, मला झोप आली. चल झोपूया. धन्या, निवी, अगं तू आता इथे? तू जेवायला वर का नाही आलास? आणि हे काय करतोय धन्या? मला वाटलं ती गाडी दुरुस्त करणार आहेस आणि ती करता करता रमलायस की काय? का ती गाडी नाही करणार आहेस आता? अगं त्यासाठीच तर हे काम करतोय. म्हणजे ती गाडी दुरुस्त करायची झाली तर मग मटेरियल हवं, त्यासाठी पैसे लागतील आणि मला कोणाकडे पैसे मागायचे नाही घेत. म्हणून मी ठरवलं की दिवसा हे नेहमीचं काम करायचं, थोडीशी काटकसर करायची आणि मग रात्री त्या गाडीचं काम करायचं. होऊन जाईल का 2-3 आठवड्यात. दिवस रात्र काम? धन्या, अरे एवढं काम कसं करणार आहेस तू? थकायला नाही होणार का? आणि अजून थोडे दिवस लागले तरी काय बिघडतं? अरे असं जागरण करून कसं काम करणार आहात तुम्ही? दिवसा पण काम करायचं, रात्री पण काम करायचं, त्यामुळे किती त्रास होईल तुम्हाला, कळतंय का? हे बघ, काम कर पण निदान जेवायला तरी घरी येत जा ना. नाही, नको, उगाच वेळ जात. उगाच जेवणात उगाच वेळ जातो. धन्या, अरे एवढं काम करायचंय तर अंगात ताकद नको का? अगं नेहमी वर जेवायला आलो ना की मग झोप येते ग, त्यापेक्षा मग इथेच काहीतरी खाईन मी. इथेच खाईन म्हणजे? वडापाव? काय रोज रोज वडापाव लागतो रे तुम्हाला? अशाने पोट खराब होईल तुमचं. तू थांब जरा, मी आले. थांब तू. दादा, मला वाटतं तुला आता धम्मक लाडू आणि चापट पोळी मिळणार आहे. अर्थात ते तुला आवडत असणार म्हणा. काय बोलतोय? आता आवडणारच ना. आता वहिनींच्या हातची चापट पण तुला गोडच लागत असणार. बस, काय बोलतोस? पण दादा, तुला तर तिखट आवडतं ना? काम कर ना, काम कर. धन्या, खाण्यात वेळ नाही घालवायचा ना. चपातीला भाजी लावून रोल करून आणलं. एका हातानं काम करा आणि एका हातानं खा. घे. वहिनी, कसली भाजी आहे? कोबीची. कोबीची? का? कोबीची भाजी नाही आवडत? नाही. तरी खावी लागेल. खा गपचूप आणि हात धुवून खा. आणि 15 मिनिटात मी हा रिकामा डबा घ्यायला येते परत. वडापाव खाते. आता कोबीची भाजी आता काय खायला लागणार. चल हात धुवून घेऊ. सगळी नाटकं सुरू आहेत. मला काय कळत नाही का? काय सांगतेस? मला काही कळत नाहीये. तुम्हाला कसं कळेल अभय? अभय असं काय करताय हो? तुमचा हा भोळेपणा ना कधीतरी घात करेल तुमचा. अहो, त्या धन्याने गाडी आणली ना भंगारातून. आता उद्या त्या गाडीला रंगच लावायचा आहे, दुरुस्तच करायची आहे, फलाना ढिमका असं म्हणत म्हणत ना पैसे मागेल तुमच्याकडनं. पण मी सांगते तुम्हाला, पैसे वगैरे द्यायचे नाहीयेत. हा हो, काय गाडी आणली आहे ती भंगारातून. अगं तो 4 पैसे कमवतोय तर चांगलीच गोष्ट आहे ना. तर नाहीतरी तू बडबडत असतेस पैसे खर्च होत आहेत, पैसे खर्च होत आहेत, हो की नाही? आला भावाचा पुळका. पण सांगून ठेवते आधीच तुम्हाला, हा. आणि तुम्ही द्याल काढून. भावाचं प्रेम येईल उफाळून. हो, नाही येणार. नाही,
मला तुमची काही खात्री नाहीये. अभय नाही, माझी शपथ घ्या. काय? शपथ घ्या माझी. बर, मी तुझी शपथ घेतो की मी त्या यशला 1 रुपया सुद्धा देणार नाही. व्हेरी गुड. खुश? 1 मिनिट. तुम्ही माझी खोटी शपथ घेतली नसेल कशावरून? मरून जाईन मी. अरे देवा, मग काय, मी मेल्यानंतर काय तुम्हा सगळ्यांना बरंच आहे. काही बोलतेस आता अश्विनी, तुझा माझ्यावर एवढा पण विश्वास नाहीये. पण काय हो, त्या धन्याने का आणली असेल ती गाडी? तर मला काय माहिती, तर मला विचारून तर नाही ना आणली त्याने गाडी. तेही बरोबरच आहे म्हणा. मग जाऊ दे ना, आपण का बोलतोय धन्यान त्याच्या गाड्यांवरती. अभय, मला काय वाटतं, एक्स्ट्राची कमाई करायची म्हणून धन्याने गाडी आणली असणार. आणि एवढे प्रयत्न करून सुद्धा जर त्याला घरात एक्स्ट्राचे पैसे देता आले नाहीत तर मजा येणार आहे. पण काय उपयोगी ती गाडी आणून? म्हणजे काय करणार ना, त्या धन्याचं गॅरेज बरं चाललंय का हो? म्हणजे तुमचं बोलणं झालंय का कधी यावरती? रिसेंटली कधी? अभय, मी एवढं महत्वाचं बोलते आणि तुम्ही फोन मध्ये आहात. अगं नाही, मी ऐकतोय ना तुझं, बोल. काही ऐकत नाहीत तुम्ही. पण आता मी सांगतेय ना ते ऐकायचंय. तो धन्या तुमच्याकडे आला पैसे मागायला तर त्याला 1ही रुपया द्यायचा नाहीये, समजलं? हो, अगदी तू म्हणशील तसं. खुश? आता खरी मजा येणार आहे. यांच्यावर अशी वेळ आली पाहिजे ना की हे घर सोडून जाण्यापासून दुसरा पर्यायच उरणार नाही. आता तो असी या घरात माझ्या समोर कसा टिकतो बघतेच मी.